जय भारत सर्वांना. मी वैभव सोतापूर. आज भारतीय युवा ऐक्य बदलापूर या फेसबुक पेजमार्फत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर काही महत्त्वाचे विषय, ज्या विषयांवरती नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला डिस्कशन होणं, चर्चा होणं हे भरपूर गरजेची बाब आहे. परंतु सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे राजकीय भूकंप दाखवण्याचा, म्हणजे राजकीय भूकंप दाखवून सामान्य जनतेला मूर्ख बनण्याचा जो काही केविळवाना प्रयत्न केला जातो सर्व राजकीय पक्षांचा मिळून, तर त्या सर्व राजकीय पक्षांना त्रस्त झालेल्या सामान्य जनतेची वाचा फोडण्याचं काम या व्हिडिओमार्फत मी करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मेरा भारत महान, इन्कलाब जिंदाबाद अशा हजारो देशभक्तीच्या घोषणा देऊन जे स्वातंत्र्यवीर शहीद झाले, जे स्वातंत्र्य रक्षक ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान या देशासाठी दिलं, त्यांच्या कुठेतरी आज विचारांना दगा देण्याचा प्रयत्न इकडचे राजकारणी तर करतच आहेत, परंतु इकडे सामान्य जनताही करते. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भारत महान आहे का नाही, खरं तर हा प्रश्नचिन्ह आज आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येऊन घेतला असेल. संपूर्ण विश्वाच्या नजरेसमोर हा प्रश्न उभा राहिला आहे. भारताची, या देशाची जी प्रतिमा संपूर्ण विश्वामध्ये आपण दाखवत होतो, जे प्रतिमा आपण संपूर्ण विश्वासमोर प्रेझेंट करत होतो, ती प्रतिमा या देशाच्या राजकारण्यांनी आज पूर्णतः मातीत त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न जो त्या राजकारण्यांच्या आधीपासून होता, तो राजकारण्यांचा प्रयत्न कुठेतरी आज तो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीतून कुठेतरी पूर्णपणे क्लिअर केला जातो असं मला या लाईव्ह मार्फत बोलायचं. मी कोणता राजकीय विश्लेषक नाही, मी कोणता राजकीय पुढारी नाही, परंतु या लाईव्ह मार्फत मला त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. यांची वाचा 1947 पासून जी बंद करण्यात आली, ती वाचा आजपर्यंत फुटत नाही. कदाचित मी ज्या पिढीला बिलॉंग करतो ती चौथी पिढी असेल, जी हे सगळं गुलामी होताना बघते, जे सगळं अन्याय होताना बघताय, जे सगळे अत्याचार होताना पाहत आहे, परंतु एकही जण, एकही व्यक्तिमत्व त्या अन्यायाविरुद्ध तोंड खोलायला तयार नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झाला आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त झाला आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या संसारामध्ये व्यस्त झाला आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या धंदा पाण्यामध्ये व्यस्त झाला आहे. परंतु 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे 2 दिवस सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त त्या दोन ठिकाणी भारत हे नावसुद्धा येत नाही. असा व्यक्तिमत्व जेव्हा देशामध्ये चाललेल्या घडामोडींवरती एक शब्दही बोलत नाही, कारण की तो जे लोक आज या देशाला बर्बाद करण्याचं काम करतात, त्या पक्षामध्ये काम करतोय, त्याच्यामुळे तो व्यक्ती त्या गोष्टींच्या विरुद्ध बोलत नाही. तुम्हाला आणि मला जातीपातीमध्ये तोडलं गेलं, तुम्हाला आणि माझी विभागणी जी जातीपातीमध्ये केली गेली, धर्मामध्ये केली गेली, सगळ्या गोष्टी आपण डोळ्यातून होताना पाहिल्या, परंतु एकही जणांनी त्याच्याविरुद्ध वाचा फोडण्याचं काम केलं नाही. का? तर फक्त मरण्याची भीती. ह्याच मरण्याची भीती जर फक्त आपण सर्वांनी विचार करा, हीच मरण्याची भीती जी आज तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना ज्या ज्या मरण्याच्या भीतीमुळं आपण या राजकारण्यांच्या विरुद्ध वाचा फोडत नाही, हीच भीती जर शहीद भगतसिंग यांच्यासारख्या युवांना असती तर कदाचित आजही आपण ब्रिटिशांची गुलामी करत असतो.
मेरा भारत महान कोणत्या बेसवर आज आपण आपल्या भारत देशाला महान म्हणावं? कोणत्या बेसवर? ज्या देशामध्ये प्रत्येक तासाला कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये एक बलात्कार होतो, बलात्काराची फाईल तयार होती ती 60%, त्या फाईलवरची सुनावणी होती ती 30%, त्याचा निकाल लागतो ते 3%. या अशा देशामध्ये आपण आज राहतोय ज्याच्यामध्ये त्याचं संविधान संपूर्ण विश्वामध्ये त्या संविधानाचे गुणगौरव केला जातो, परंतु संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच एक वाक्य संविधानाप्रती असं होतं की मी संविधानाचे गुणगान गाण्यासाठी तर नाही आलो, परंतु मी हे सांगू इच्छितो की संविधान कितीही चांगला जरी असला तरी तो शेवटी वाईटच म्हटला जाईल जर त्याला वापरणारे लोक वाईट असतील. आणि संविधान हा कितीही वाईट जरी असला तरी तो शेवटी चांगला म्हटला जाईल जर त्याला वापरणारे लोक चांगले असतील. 1950 पासून ते आतापर्यंत जी सरकार राज्यात आली, जी सरकार देशात आली, त्या प्रत्येक सरकारामध्ये सायकलवरती फिरणारा त्यांचा कार्यकर्ता जो असतो तो त्यांचा नेता असतो, तो 5 वर्षामध्ये ऑटोमॅटिक मर्सिडीज लेवलपर्यंत पोहोचतो. परंतु जे सामान्य लोक असतात ज्यांना या राजकीय पुढाऱ्यांनी स्वार्थासाठी फक्त जाती धर्मामध्ये विभागलं गेलं होतं, तर सामान्य जनतेच्या घरी साधी भाकरीसुद्धा शिजत नाही. कारण की या देशाने ज्यांना वाचायला पाहिजे होतं त्यांना वाचलं नाही, ज्यांना स्वीकारला पाहिजे होतं त्यांना स्वीकारलं नाही, जे विचार आपण आत्मसात केले पाहिजे ते विचार आपण आत्मसात केले नाही. या कारणास्तव आजही भारत देशामध्ये रस्त्यावरती आपण आपले गरीब बांधव पाहतो ज्यांना खायला एक साधी चपाती भेटत नाही. जे तुमच्या माझे जे काय आपण उष्ट फेकतो, जे कचरा फेकतो, ते कचऱ्यावर खाऊन आजही लोक जिवंत राहतात. कारण की ती वेळ तुम्ही आणि मी या देशावरती आली आहे. इतर राजकीय पक्षांमध्ये आपण चमचेगिरी करतो का? कारण की एक तुकडा पण येतं आपल्या अंगावरती फेकायला, तो तुकडा घेऊन आपण खाऊन आपल्या मित्रांना चालू, आपल्या घरच्यांना चालू. परंतु आपल्या डोळ्यासमोर जेव्हा एक सामान्य व्यक्ती, तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य व्यक्तिमत्व जेव्हा काही प्रयत्न करत असेल त्याला आपण कधी साथ देत नाही. कारण की तो आपल्याला खायला काय देत नसतो, तो आपल्याला खायला काय देणार नाही या विचाराने आपण जगत असतो. आणि जेव्हा भारतावरती कोणता इतर देश आक्रमण करतो किंवा काय चुकीचं बोलतो तेव्हा आपल्यामधला भारत प्रेम जो असतो तो ऑटोमॅटिक बाहेर येतो. किती दिवस आपण अजून असं करणार आहोत? भारत देशामध्ये 2019-20 वर्षामधले पर्यंतचे युवा जर अशा विचारसरणीचे असतील तर कदाचित भगतसिंगला या गोष्टी कळाल्या असतील तर कदाचित भगतसिंग हसत हसत फाशी चढला नसता. शहीद भगतसिंग यांना असं वाटलं असेल की माझं बलिदान या देशामध्ये युवा वाया जाऊ देणार नाही. परंतु आज शहीद भगतसिंगचं म्हणतो ना आपण साधा उल्लेख सुद्धा कोणत्या पुस्तकात तुम्हाला कधी दिसणार नाही, कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या तोंडातून ते दिसणार नाही, कधी कोणत्या राजकीय किंवा कोणत्या सामाजिक पुढाऱ्याच्या तोंडातून दिसणार नाही. शहीद भगतसिंग यांचा इतिहास हा हळूहळू करून आतापर्यंत तरी 80% संपवला गेला. काही गरज नसते त्यांना स्वतःचा जीव द्यायची देशाप्रती. जे आपले जवान आज बॉर्डरवरती शहीद होते देशाप्रती, काय गरज आहे त्यांना देशासाठी जीव द्यायची? कोणाला घेणं देणं पडलं देशाचा? आज प्रत्येक जण जो आहे त्यांच्या राजकीय पक्षाचा फक्त म्हणतो ना आपण चापलुसीगिरी करतोय, सगळं डोळ्यासमोर दिसतंय तरी आम्ही तोंड एकदम गप. ह्याची सरकार गेली मग ह्याची सरकार येते, मग हा गेला मग तो येतोय, मग तो गेला मग हा येतोय. हेच फक्त प्रत्येक 5 वर्षानंतर आपण पाहत आलोय आणि हेच पुढे हजारो वर्षापर्यंत देशामध्ये चालत राहणार. मेरा भारत महान हे फक्त आज त्या ट्रक टेम्पोच्या मागे लिहिलेलंच चांगलं वाटतं. ट्रक टेम्पोच्या मागे मेरा भारत महान लिहिलं जातं आणि पुढे ते ट्रक ड्रायव्हर जो असतो तो गावडी पट्टा नसतो. ही या देशामधली देशभक्ती. ज्या व्यक्तीने जस्टिस लोया नावाचे एक न्यायाधीश
यांच्या मर्डरमध्ये ज्या व्यक्तीचा हात आहे तो व्यक्ती आज एका राष्ट्रीय पक्षाला देशामधल्या त्याचं अध्यक्षपद त्याच्याकडे. जी एक बाई जिने 26/11 मधल्या आपल्या शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले, खुल्ल्यारित्या मेन स्ट्रीम मीडियासमोर आपल्या सर्वांसमोर तिने ते अपशब्द वापरले शहीद हेमंत करकरेंच्या विरुद्ध. परंतु संपूर्ण देश जसं मी पाहिलं की एकही जण त्या व्यक्तीबद्दल बोलायला तयार नाही आणि त्या व्यक्तीला संरक्षण समितीमध्ये घेतलं गेलं कारण की त्यांना खासदार निवडलं गेला ते सध्या मंत्री आहे. आपण कोणाच्या हातामध्ये हा देश सोपवतो मित्रांनो? छत्रपती शिवरायांसोबत जे मावळे होते ते तुमचे आणि माझे पूर्वज होते. त्यांनी रक्त सांडलंय कारण की हा देश जो आहे स्वतंत्र राहावा. हा देश जो आहे चांगल्या माणसांच्या हाती जावा असे विचारांचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिलं होतं. आणि आपल्यापैकी जे कोणी लोक आज या राष्ट्रीय पक्षांना राजकीय पक्षांना सहकार्य करत असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते जरी असतील तर मला हे डायरेक्टली सांगायचे की तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य घडवलं होतं, स्वराज्याची निर्मिती केली होती. स्वराज्यामध्ये जात पात धर्म सगळे बाजूला सारून छत्रपती शिवाजी महाराजांनी मानवतेचा विचारसरणी संपूर्ण पहिल्यांदा या देशामध्ये आणली होती, ज्याचा तकत भगवान गौतम बुद्धांनी सुरुवात केली होती त्याची. परंतु आज पैशांच्या जोरावरती, आज ताकदीच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पूर्ण कायापालट करण्याचा जो षडयंत्र हा पूर्ण जोमाने करण्याचं काम तिथे चालू आहे. परंतु आपण सगळेजण मुख घेऊन एकदम शांत बसलो कारण की ते जे मावळे होते त्यांनी त्यांचा जीव गमावला कारण की तुम्ही आणि मी एक सुखाचं आयुष्य जगावं, स्वराज्यामध्ये आपण जगावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बलिदान दिलं होतं, लढाई लढली होती. परंतु आजच्या घडीला जर जसं मी पाहतोय तर एकही जण त्या विचारांकडे कधी बघत नाहीये, त्या विचारांकडे कधी काही पाहत नाहीये. देशाचं वाटोळं होत आहे तर आम्ही सगळ्याजण डोळ्याने बघून त्या गोष्टी सगळ्या घेऊन घेतोय की देशाचं वाटोळं होतं होऊन द्या, माझा घर तरी सुखरूप आहे. काल परवा 26 नोव्हेंबर होता. ज्या 26 नोव्हेंबरच्या दिवशी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कठोर परिश्रम करून या देशाला भारतीय संविधानच्या स्वरूपात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान देशाला समर्पित केला तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे 1949चा. परंतु या देशामध्ये तो दिवस साजरा करायला कोणाकडे वेळ नाही आहे. त्या दिवसासाठी एक साधी व्हॉट्सअप स्टोरी टाकायला, पोस्ट टाकायला सुद्धा लोकांकडे वेळ नाही आहे. का? कारण की ज्यांनी संविधान दिलं आहे ते आंबेडकर, ते बौद्ध होते, ते दलित होते त्यांच्या विचारानुसार, ते शूद्र होते त्यांच्या विचारानुसार. परंतु ते हे विसरले की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची सुरुवात इंडिया दॅट इज भारत वी द पीपल ऑफ इंडिया यापासून केली. संपूर्ण संविधानाचा ऑथॉरिटी, राईट्स ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती. ते जर तुमच्या विचारसरणीसारखे जर असते तर कदाचित त्यांनी टाकलं असतं भारत हा बौद्धांचाच राष्ट्र, फक्त इथे इतर धर्मियांनी राहू नये. जसं आता NRC मार्फत अमित शहा करण्याचा प्रयत्न करतोय ते बाबासाहेबही करू शकले असे, परंतु बाबासाहेबांच्या मनात भारत रुजलेला होता, बाबासाहेबांच्या हृदयात भारत होता. हे अमित शहासारखा फक्त जिभेवर भारत नव्हतं. अमित शहा, मोदी कुठून आले, कधी आले, ह्यांचं योगदान काय, ह्यांचा इतिहास काय याची पडताळणी न करता आपण सर्वजण त्यांच्या मागे मेढरांसारखे फिरतो. फक्त ते दोघंच कशाला, इथं सगळे राजकीय पक्ष घ्या. त्यांच्या अगोदर काँग्रेस होती, मी काँग्रेसची बाजूने इथं बोलत नाहीये कारण की भाजपची निर्मिती करणारा पक्ष जर कोणता असेल तो काँग्रेस आहे. ह्याचा खेळ चालतो कसं मित्रांनो मी आपल्याला लाईव्ह मार्फत सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. त्याच्यानंतर मी माझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाईल. परंतु हा प्रश्न
आता उपस्थित झालं तर खरं तर याचं उत्तर देणं मला गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्येक लढाईमध्ये कोणतीही लढाई एकच व्यक्ती एक लढाई लढू शकत नाही, त्याला ॲटलिस्ट एक व्यक्ती तरी सोबत लागतो, म्हणजे दोघांमध्ये लढाई होऊ शकते. तर काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर काँग्रेस जेव्हा भारत आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसला एक भीती मनात निर्माण झाली होती. जर आपला शत्रू तयार केला जो आपल्याच विचारांचा असेल तर कदाचित इतर आपण आपला शत्रू आपल्याच विचारांचा तयार करून त्याच्यासमोर प्रेझेंट करू. हालचाली सुरू झाल्या कारण की काँग्रेसला हे माहिती होतं की जेव्हा पण आपण भारत देश लुटतोय, कारण की जेव्हा ब्रिटिशांनी देश सोडला तेव्हा त्याच्यानंतर सगळ्यात म्हणतो ना आपण जे ब्रिटिशांचं लुटणं बाकी होतं, लुटमार करायचं, ती सगळी ऑथॉरिटी आली कोणाकडे, ती म्हणजे काँग्रेसकडे. काँग्रेस म्हणजे बोलतो ना आपण बौखला गई काँग्रेसला कळालं नाही की आता काय करावं काय नाही करावं. काँग्रेस झाली कन्फ्यूज. काँग्रेसने एक षडयंत्र खेळलं. काँग्रेस मार्फत जे ब्रिटिशांची छोटीशी आर्मी उभी केली होती, त्यांची वैयक्तिक आर्मी, ती म्हणजे RSS, त्यांच्यासोबत काँग्रेसच्या गुप्त बैठका होण्याची सुरुवात झाली. काँग्रेसला हे माहिती होतं की या देशामधली स्वातंत्र्याची भले लढाई जेव्हा सुरू होती स्वातंत्र्याची, तेव्हापासून प्रत्येक टप्प्याटप्प्याला हिंदू, मुस्लिम, शीख जे काही धर्म या देशामध्ये वावरत असतील ते सगळेजण एकत्र येऊन भारतीय म्हणून या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होते. आणि तेच या काँग्रेस आणि काही धर्मपंथीयांच्या डोक्यांमध्ये जे खुपत होतं. त्यांना असं वाटत होतं की बाबा जर हे लोक असेच एकत्र राहिले, सगळे धर्म जातीचे लोक जर असेच एकत्र राहिले तर आपण राजकारण करणार कोणासोबत, कोणावरती आपण राजकारण करणार, कोणत्या विषयावरती आपण राजकारण करणार. 47ला भारत स्वतंत्र झाला. काही डोके बाहेर निघाले, काही डोक्यांच्या मधून काही विचार बाहेर निघाले. देशामध्ये सगळ्यात जास्त असलेली लोकसंख्यामधला 2 धर्म, तो म्हणजे हिंदू आणि मुस्लिम, ह्यांच्यामध्ये मतभेद निर्माण करा, यांच्यामध्ये भांडणं लावायचे कामं सुरू करा, असे आदेश काँग्रेसच्या मुख्यालयातून बाहेर निघत गेले. या विचारांनीच देशाची फाळणी करण्यात आली. त्याच्या फाळणीनंतर देशामध्ये एकही मुसलमान उरला नाही पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. जो भारत, अखंड भारत जर आपण पाहिला तर म्हणजे सम्राट अशोकाचा भारत जर आपण पाहिला तर बांगलादेशपासून अख्खा आपला सौदी अरबपर्यंत आपला असणारा भारत देश, अर्धा आशिया खंडात ज्याला भारत देशाची ओळख होती, ती ओळख पुसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या राजकीय पक्षांनी केलं. काँग्रेसला भीती होती जेव्हा जेव्हा या देशामध्ये बोलतो ना आपण गुलामीचे, अन्याय अत्याचारांच्या गोष्टी जेव्हा वाढत जातात तेव्हा त्यांचं ते मडकं भरत जातं, तेव्हा ते मडकं, ते अन्याय अत्याचाराच्या गुलामीच्या मडक्याला फोडण्यासाठी या भारत देशाने नेहमीच एक सुपुत्र, एक महापुरुष जन्माला घातलाय. आणि त्या प्रत्येक महापुरुषाने जन्म घेतल्यानंतर ह्या मडकं, अन्याय अत्याचाराचं मडकं तोडण्याचं, गुलामीचं मडकं तोडण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून काँग्रेसला भीती होती, म्हणून त्यांनी त्यांच्याच विचारांचा एक म्हणजे म्हणतो ना आपण एक राजकीय पक्ष देशासमोर आणून प्रेझेंट केला, तो म्हणजे पूर्वीचा जनता दल आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष. असं करून करून काँग्रेस, तसं म्हणतो मी, RSS आणि भाजपची आई ती म्हणजे काँग्रेस, आणि काँग्रेसचे सगळे ॲडॉप्टेड पोरं जे काही छोटे मोठे स्टेट लेवलचे पक्ष असतील ते. आता मी नेक्स्ट प्रश्नाकडे येतो की महाराष्ट्राच्या राजकारणात चालू तरी काय. मी माझ्या ऑफिशियल फेसबुक ID मधून, ज्याला फेसबुक मार्फत काही कारणास्तव ब्लॉक करण्यात आले, त्याला त्या पोस्ट ID मधून माझे पोस्ट बाहेरपर्यंत पोहोचवले जात नाही आहेत. अशा सगळ्या गोष्टींमधून, अशा सगळ्या या कटकारस्थानामधून एक गोष्ट माझ्या समोर येते. आपण सगळेजण जे आहेत ना या भारत देशामधले, या महाराष्ट्रामधले, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले होते,
त्या मावळ्यांच्या या राज्यामध्ये जे आपण सगळेजण आज जगतोय ना, आपण सगळेजण मूर्ख आहोत. नितीन गडकरी भाजपचा महत्त्वाचं व्यक्तिमत्व, अहमद पटेल काँग्रेसचा महत्त्वाचं व्यक्तिमत्व, ह्यांची गुप्त बैठक होते. हे काय एकमेकांना काय भाजी चारायला काय काय कोंबाला गेलते एकमेकांमध्ये? हा विचार सामान्य जनता का नाही करत? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये व्यस्त राहा, सगळं राहा, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आज जर तुम्ही या सगळ्या गोष्टींना इग्नोर केलं तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढींचं आयुष्य धोक्यात घालता. हे माझे शब्द आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावे. भारताची वाटचाल ज्या दिशेने चालली आहे त्याचा अंतिम शेवट भरपूर वाईट असेल. तो शेवट जर आपण आज जर भारत देशाची वाटचाल आपण मार्ग जर आपण नाही बदलला तर येणारा काळ याच्यामध्ये भारताचं फक्त इतिहासातच नाव राहील. अहमद पटेल, नितीन गडकरी यांची भेट होते म्हणजे काँग्रेस आणि भाजप एकमेकांचे विरोधी पक्ष यांची भेट होते. शरद पवार, नरेंद्र मोदी यांची भेट होते. शरद पवार, सोनिया गांधी यांची भेट होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लोक एकत्र येतात. अजित पवार बीजेपीमध्ये जाऊन मुख्यमंत्री पद घेतो. 70,000 करोडचा सिंचन घोटाळापासून तो सगळ्या फाईल्स क्लिअर करतो, परत राष्ट्रवादीमध्ये येतो. मला हे कळत नाहीये. ठीक आहे, प्रत्येक देशामध्ये आपण म्हणतो ना, आपल्या भाषेत म्हणायला चुत्या लोक असतात, पण चुत्या लोक असण्याची पण एक लिमिट असते. सगळा देशात चुत्या नसतो किंवा सगळा राज्यात चुत्या नसतो, परंतु महाराष्ट्रामधले जर चुत्या लोक सोडून जर इतर कोणते लोक असतील तर ते लोक आजच्या घडीला कुठे? सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो. सगळं चित्र, एकूण एक चित्र आज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. सगळं क्लिअर दिसतंय की या देशामध्ये राजकारण फक्त आणि फक्त पैसा कमवण्याचा एक व्यवसाय, एक धंदा आहे. कोण पुरोगामी, कोण हिंदुत्व, कोण कसलं. माझ्या हिंदू भावांना तुम्ही हिंदुत्वाच्या नावाने तुम्ही भडकावता, त्यांची माती फिरवता. आता कुठे गेलं त्या हिंदुत्वाच्या पक्षांचं जे शिवसेनाचे हिंदुत्व आजपर्यंत करायची, आता तुमचं हिंदुत्व कुठे जाणार? काँग्रेससोबत गेल्यानंतर का तुम्ही ते विचारधारा बदलणार का? कारण की फक्त भाजपने तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जे स्वतःला पुरोगामी म्हणतात ते हिंदुत्ववादी शिवसेनेला कोणत्या बेसवर, कोणत्या आधारावर स्वीकारतील याचं उत्तर आपल्या सगळ्यांनी ह्यांच्याकडून ठामपणे विचारलं पाहिजे. कसलं हिंदुत्व, कसलं सेक्युलरिझम, कसलं पुरोगामित्व, कसला वाद तुम्ही नवीन उभा करता मित्रांनो? हा भारत देश फक्त भारतीयांचा आहे. जात, धर्म, पंथ कुठून तुम्ही आणताय? कोणत्या गोष्टी आहेत? कोणी जन्म दिला या गोष्टींना? आणि काय गरज काय या गोष्टींची? तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, प्रत्येकाने करा, ताट मानेने करा, पण तुमच्या घरातल्या 4 भिंतींच्या आत संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्या प्रत्येकांना. तुमच्या धर्मामार्फत तुम्हाला जे क्रिया करायचे, जे काय तुम्ही सगळ्या त्या गोष्टी करू शकता, परंतु तुमच्या धर्माच्या गोष्टी करत असताना इतर धर्मियाच्या लोकांना त्रास होऊ नये असं सुद्धा संविधानात म्हटलंय. ह्याच्यावरती थोडं बारकाईने विचार करा. सगळा गेम कळतो मला, सगळा गेम कळतो, परंतु भीती अशी वाटते, काळजी अशी वाटते. मी तुमचा विचार करून खरं तर जे काही आज बोलतो आपल्यासमोर तुमचा विचार करून मी खरंच बोलत नाही, परंतु मला आज खरं मनापासून खरं त्या गोष्टींची वाटते की माझ्या शिवरायांनी, माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनी, माझ्या बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्या राज्याला, ज्या देशाला समर्पित केलं होतं, ज्या लोकांना समर्पित केलं होतं, लोकांच्या
पुढच्या पिढीला समर्पित केलं होतं, ती पिढी आज गुलामीच्या बंधनात इतकी अडकली आहे. पण त्यांना वाचवण्यासाठी परत शिवाजी महाराज किंवा परत बाबासाहेब आंबेडकर येणार नाहीत. शिवाजी महाराज असो तर बाबासाहेब आंबेडकर असो, यांची अशी इच्छा असेल. माझ्या तर शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणी शिवाजी महाराज नव्हते, बाबासाहेबांच्या अगोदर कोणी बाबासाहेब नव्हते. परंतु ह्यांनी जी लढाई लढली, ह्यांच्या अपेक्षा अशा असतील की आमच्या नंतर जे काय पुढे पिढी जी जन्मेल त्या पिढीमधून नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज जन्मला पाहिजे, त्या पुढच्या पिढीमधून नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले पाहिजे. ही आशा, ही अपेक्षा त्या महापुरुषांची तुमच्या आणि माझ्याकडून होती. परंतु आम्ही आज फेकलेले तुकडे उचलण्यामध्ये इतके व्यस्त झालोय की आम्ही त्या घडामोडींकडे पाहत नाही. मी कोणत्या जाती धर्माच्या विरुद्ध मुळीच नाहीये. मी माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाप्रती पूर्ण एकनिष्ठ आहे की माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामार्फत जो अधिकार प्रत्येक धर्माला दिलाय त्या धर्माने त्या रीत्या वागावं अशीच माझ्यापासून इच्छा आहे. बदलापूरमध्ये आता मी सगळ्या विचारांच्या नंतर बदलापूरच्या विषयावर थोडं बोलू इच्छितो. बदलापूरमध्ये 2 दिवसापूर्वीचा एक प्रसंग आहे. आज सकाळी त्याच प्रसंगानिमित्त आपल्या छत्रपती शिवाजी चौक बदलापूर पूर्व इथे गेलो होतो आम्ही चौकीमध्ये. तर चौकीमध्ये जाण्याचा उद्देश असा होता की चिखलोलीमधील एक व्यक्ती आहे, एक यंग पोर आहेत, व्हॉट्सॲप चॅटमार्फत बाबासाहेबांची विटंबना करतात, शिवाजी महाराजांची विटंबना करतात, मग एकमेकांच्या विरुद्ध ते मारामारी करायला उतरतात. त्यांना सगळा पोरखेळपणा वाटतो. परंतु मला लाईव्ह मार्फत हे सांगायचं, ज्यांनी जे बाबासाहेबांचे अनुयायी असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील आणि जे खरे असतील ते कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे खरे मावळे असतील ते कधीच बाबासाहेबांच्या विरुद्ध बोलणार नाहीत. आणि जे बाबासाहेबांचे खरे अनुयायी असतील ते कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बोलणार नाहीत. आणि जे बोलत असतील, जे छत्रपतींचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या विरुद्ध बोलत असतील, जे बाबासाहेबांचं नाव घेऊन छत्रपतींच्या विरुद्ध बोलत असतील, त्यांच्यासाठी फक्त एकच शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये, ते शब्द म्हणजे नपुंसक. ज्यांना इतिहासाची काळी मात्र जाणीव नाही, जे स्वतःच्या आयुष्याला वैतागलेले असतात, म्हणून ते इतरांचं आयुष्यही बर्बाद करण्यासाठी नेहमी सज्ज असत, तयार असत, असेच लोक अशी क्रिया करतात आणि धर्मामध्ये एकामेकांच्या जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. बदलापूरमध्ये माझे आगरी बांधव, माझे कुणबी बांधव, माझे बौद्ध बांधव, इतर सर्व जाती धर्माचे माझे बांधव, आम्ही सगळेजण एकत्र राहतोय, एकत्र वावरतो, एकत्र जगतो हे सुंदर आयुष्य जे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपकारांनी भेटले, जे आम्हाला बाबासाहेबांच्या उपकारांनी भेटले. परंतु आम्हाला भावाभावांना जातीच्या नावावरती भिडवण्याचं काम जे काय राजकीय लोक या बदलापूरच्या भूमीमध्ये करत आहेत, त्यांना मला एकच सांगायचं, बदलापूरच्या भूमीला आम्ही महापुरुषांची भूमी असं म्हणतो. कारण की बदलापूरच्या या भूमीमध्येच माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचे घोडे बदलले जायचे. त्याच बदलापूर माझ्या बदलापूरच्या भूमीमध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1927 साली बदलापूरमधील पहिली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली गेली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे अनंत उपकार या बदलापूर भूमीवरती आहेत. आणि त्या भूमीमध्ये जे राजकीय लोक जर आमच्या समाज बांधवांमध्ये, जे आमच्या माझ्या आगरी, कुणबी, मराठा, बौद्ध या बांधवांमध्ये जर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा,
तुम्ही नगरसेवक असाल, तुम्ही खासदार असाल, तुम्ही आमदार असाल, तुम्ही मंत्री संत्री, तुम्ही जे काही असाल, परंतु इतकं तुम्ही लक्षात घ्या, दिल्लीचं तख्तही महाराष्ट्राने हलवलं होतं. त्या शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आहोत. आणि जेव्हा ज्या बाबासाहेबांसाठी संसदेच्या खिडक्याही खोलू देणार नाहीत असं म्हणणाऱ्यांच्या विरुद्ध त्या दरवाजा तोडून आतमध्ये घुसणारे बाबासाहेबांची अवलादी आम्ही आहोत, अनुयायी आम्ही आहोत. म्हणून तुम्हाला या लाईव्ह मार्फत मला कळकळीची विनंती आहे की आमच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही माझा घात कराल, मला नष्ट करण्याचा प्रयत्न कराल, परंतु जे विचार वैभव सदा फुले मार्फत बदलापूरच्या युवांमध्ये पसरवण्याचं काम जे मी करतोय ते विचार तुमच्याकडून मिटवता येणार नाही, कारण की तुमची तेवढी क्षमताच नाही. आम्ही रस्त्यावरती पण उतरू, आम्ही मैदानात पण उतरू, जिथे तुम्ही बोला तिथे आम्ही उतरू. परंतु मला लाईव्ह मार्फत हेच सांगायचं, कुळगाव बदलापूर नगर परिषदेची जी निवडणूक आहे 2020ची, त्या निवडणुकीमध्ये भारतीय युवा ऐक्य या आपल्या मोहीममार्फत आपण असे युवा तयार करणार आहोत, असे नेतृत्व आपण या निवडणुकीमार्फत उतरवणार आहोत नगरसेवक पदासाठी. आणि जी आपल्या या मोहिमेची सुरुवात असेल तुम्ही फक्त बघत राहा. अजून तर आम्ही आमचा खेळ जो आहे तो सुरू पण नाही केला, पहिला स्टेप आम्ही अजून टाकला पण नाही, परंतु जेव्हाही टाकू त्याचा अंदाजा तुमच्या सर्वांना नक्कीच लागेल. हेच या व्हिडिओमार्फत मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर हा भारतीय युवा ऐक्य बदलापूरचा आपला ऑफिशियल पेज आहे. या पेजमार्फत आपली संपूर्ण टीम या पेजला हँडल करते. त्याच्यामार्फत जे काही पोस्ट, जे काही व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड होत असतील, आपणही आपले विचार आम्हाला मेसेजद्वारे आम्हाला कळवू शकता. आणि या पेजला आपण सर्वजण या पेजच्या संपर्कात राहाल, या पेजसोबत आपण जोडत राहाल. त्याचबरोबर हे विचार जे लाईव्हमध्ये मी मांडले, हा विचार आपण बदलापूरमधील, भारतामधील, महाराष्ट्रामधील प्रत्येक आपल्या बांधवांपर्यंत पोचवाल हीच अपेक्षा व आशा बाळगतो. आणि आता सर्वांच्या रजा घेतो. जय भारत.